डी.वाय. पाटील कॉलेजच्या जवळ दादाने एक चांगलं असं लोकेशन बघितलं होतं. मग त्या संदर्भात ते आज आपल्याला भेटायला आले होते. मग तिथे काय काय करता येईल किंवा त्यांच्या डोक्यात ज्या कन्सेप्ट होत्या त्याही त्यांनी आपल्याला सगळ्या समजून सांगितलं की हे या गोष्टी आपण करू शकतो. तर मग आपण त्यातली एक कन्सेप्ट चूज केली की आपण बिर्याणी आणि कबाबमध्ये पुढे जाऊ शकतो त्या लोकेशन्सला, कारण तिथे त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना किचन लेआउट प्लॅन करून दिला. किचनमध्ये काय काय इक्विपमेंट लागणार आहे, इंडियन बर्नर झालं, त्याच्यानंतर मोहरीचं लोकेशन झालं, तंदूर झालं, या सगळ्यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. एक्झॉस्ट वगैरे कशा प्रकारे आपल्याला बाहेर काढता येईल, किचन लेआउटला एकंदरीत टोटल किती कॉस्ट जाईल, त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला काउंटर कुठे ठेवता येईल, फ्रीज कुठे ठेवता येईल, काय काय प्रोडक्ट ठेवायचे, मेन्यू काय काय ठेवायचं आहे, मेन्यूचं प्राइसिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना व्यवस्थित सगळं काही सांगितलं. आणि टोटल आउटलेटची जी कॉस्ट आहे ती आपण त्यांना काढून दिली की टोटल आत्तापासून चालू होईपर्यंत डिपॉझिट पासून तर फर्स्ट डे ऑफ स्टार्ट पर्यंत एक अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती अमाऊंट लागणार आहे, म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या शेड्यूल करता येईल. मग टेबल झालं, चेअर झालं, एलईडी बोर्ड असू, सीसीटीव्ही असू, इथपासून सगळं आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. मग बाकी डिजिटल मार्केटिंग झालं, बिलिंग सॉफ्टवेअर झालं, त्यांचं थोड्याच काही दिवसांमध्ये 1 एकरमध्ये मोठा प्रोजेक्ट लॉन्च करायचं चाललंय व्हेज नॉनव्हेजचा. मग त्या संदर्भात पण आपण डिटेलमध्ये चर्चा केली की जागा कशी असायला पाहिजे, रेंटल कसं असलं पाहिजे, अग्रीमेंट किती वर्षाचं असलं पाहिजे, त्याची कॉस्ट किती जाईल, या सगळ्यामध्ये डिटेलमध्ये आपण गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.